नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज तर काय सकाळीच माझं पार्सल रिसीव झालं होतं, पण ते ओपन करायच्या अगोदरच मी बाहेर गेले. घर शेतामध्ये असल्यामुळे माकडांचं प्रमाण तर खूपच आहे. मग काय त्यांना त्यांचा खाऊ देऊन मी पण माझ्या खाऊची तयारी करून घेतली. डाएट असल्यामुळं असंच काहीतरी घासपूस खावं लागतं, बरोबर आहे ना? आणि कुठली गोष्ट हवी असेल तर नवऱ्याला आधी 1 तास मस्का लावल्यावरच ते आपल्याला मिळते, बरोबर ना? तुमच्या बाबतीत पण असंच होतं ना? मग काय मस्का लावून झाला, म्हणलं चला जरा स्वयंपाकाची तयारी पण करून घेऊया. आणि हे तुमच्यासोबत कुठली गोष्ट शेअर केल्याशिवाय मला जमतच नाही. हे आहे ऑइलसाठी बॉटल. तुम्ही चपातीसाठी, डोशासाठी जर वाटीमध्ये तेल घेत असाल तर तुम्ही ही बॉटल ऑर्डर करून बघा. खूप छान आहे. त्याच्यासोबत छोटासा ब्रश पण अवेलेबल आहे आणि याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये येस म्हणून टाईप करा. आणि अशा छोट्या गोष्टी जर मला दिसल्या तर मी लगेच मिशोवरून ऑर्डर करते. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? कारण आपल्या घरामध्ये काय आपल्याला लागतंय आणि काय नाही हे एका लेडीजला माहीत असतं, बरोबर ना? नवऱ्यांना काय फक्त पार्सल बघून चिडायची कामं करतात. मग आई ते स्वयंपाक करून घेतला आणि कामाच्या नादात मैत्रिणीचे 6-7 मिस कॉल येऊन गेलेले, त्याच्याकडे लक्षच नव्हतं. मग काय तिच्यासोबत थोड्याशा गप्पा मारून घेतल्या, कारण तिच्यासोबत मी 2 वर्ष झालं अजिबात कॉन्टॅक्टमध्ये नव्हते आणि पहिल्यांदाच कॉल आला होता, तो पण मी उचलला नाही. मग काय सकाळी तुम्हाला मी पार्सल दाखवलं होतं, म्हटलं चला आता त्याचं ओपनिंग करून घेऊया. ते पण मी माझ्या कामाचीच गोष्ट मागवली आहे. तुम्ही हे बघता एक पॅम्पलेट आहे, वरती फ्लॉवर्स आणि खालती व्हेजिटेबल्स आहेत. त्याच्या मी मिशोवरून बिया ऑर्डर केल्या होत्या. असं कुठेही ते अवेलेबल होत नव्हता. मग मी म्हटलं चला मिशोवरती बघूया कशा येतात. मग मी ऑर्डर केला आणि त्याचे रिव्ह्यू पण खूप छान होते. त्याच्या म्हणजे त्या बियांपासून झाडं पण तयार झाली होती. फुलं पण खूप छान आली होती आणि ती खूप क्वांटिटीमध्ये आल्यामुळे मी तर खूपच खुश होते. आणि त्या बियांवर एक स्टिकर लावलं होतं की कोणत्या झाडाची कोणती बी आहे, त्याचं नाव वगैरे सगळं लावलं होतं. मग काय ते सगळं बघून मी तर खूपच खुश होते. पण काय घरातली कामं तर संपतच नाहीत. दुपारच्या 3 वाजल्या होत्या. म्हटलं चला घरात त्याला किराणा भरायचा आहे, आपण जाऊन येऊया मार्केटमधून. मग आम्ही दोघं गेलो मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये गेलं की कसं असतं, कोणती गोष्ट घेऊ आणि कोणती गोष्ट नको घेऊ ह्यांनी मला आधीच सांगितलेलं असतं. जी कामाची गोष्ट आहे तीच घे. पण आपलं कसं आहे, आपण गेलो की आपला हात इथं घाल तिथं घाल असं चालूच असतं. माझ्या बाबतीत तर असंच घडतं. मग काय सगळं शॉपिंग करून आम्ही निघालो घरी. आणि एवढ्यात 3 वाजल्यात म्हटल्यावर मला तर खूपच दमल्यासारखं झालं होतं. यांनी सगळ्या वस्तू आतमध्ये ठेवल्या आणि मी तर पूर्णच पंक्चर होऊन गेले होते. मग काय पाणी वगैरे घेतलं. त्याच्यानंतर तुमच्याशी गप्पा मारू. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.